छगन भुजबळ बोलतायत, पाहूयात. सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात. मंत्रिपद कमी असतात, लोक जास्त. ह्या वेळेला तर फारच अडचण आहे. नेहमी जे आहेत 160 वगैरे असतात, जे सरकारी पक्षाचे लोक 160 असतात. आता 200 ने किती आहे आता माहिती तुम्हाला, 233 किती काय. पण त्याच्यामध्ये 2 वेळा 4 वेळा निवडून आलेले लोक पण आहेत, ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले. ते म्हणतात मग आम्ही कधी होणार मंत्री. त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा 2-4 वेळा निवडून आलेले लोक यांना सुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये. आणि ते सर्व पक्षामध्ये होणार, तिन्ही पक्षामध्ये असंच होतं. आणि जे जे पक्षाचे आहे याच्यापूर्वीसुद्धा असं व्हायचंच. नवीन काही जुने जे आहेत ते जातात, काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कुणाची नेमणूक परत घ्यायचा, कुणाला नवीन तिथे घ्यायचे. 2-4 नवीन टाकायचा प्रयत्न असतो. ती एक नवीन पिढीनंतर तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये. आता हे सर्व पक्षांचं आहे. सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार. साहेब, आगामी केंद्रांवर मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्या सगळ्या अनुषंगाने जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. एकूणच आपला अनुभव बघता मतदारांची जी वाढलेली संख्या आहे त्याबद्दलचा काही परिणाम होतो का? निवडणूक आयोगाकडे देखील सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागितलं. हो ना, तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्ट तुम्हाला माहिती मागवतच आहे. काय रे बाबा हे असं म्हणतात, तुमचं म्हणणं काय ते सांगा, एवढंच याचा अर्थ आहे. बाकी जे आहे नाशिकच्याच एका वर्तमानपत्रामध्ये, मला तर रविवारच्या महाराष्ट्र टाइम्समध्येच आहे, शैलेंद्र तनपुरेंचं नाव घ्यायला काय हरकत नाही, त्यांनी लिहिलेला लेख वाचा. म्हणजे तो किती व्यवस्थित सर्वसामान्य माणसांना सुद्धा ते समजत आहे अशा प्रकारचा लेख तो महाराष्ट्र टाइम्सला सुद्धा छापून आलेला आहे. की हे कसं अशक्य आहे, हे याच्यामध्ये गडबड करणं हे अशक्य आहे. कारण एवढ्यात स्वतः आता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं, मी स्वतः इंजिनियर आहे, हे होऊ शकत नाही, हे स्वतः ते म्हणाले आहेत. आता वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या इथं सुद्धा 6 वाजेपर्यंत ही गर्दी असते आतमध्ये. आणि मग मुख्य दरवाजा बंद करून घेतात, मग नंबर वाटले जातात आणि मग ते चालूच असतं. मग सगळ्यांचं मतदान होईल, मग त्याच्यावर परत मग सील बंद होणार, सगळ्या पेट्या, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. त्या शेवटच्या तासामध्ये जे आहे 1-1.5 तासात प्रचंड अख्ख्या दिवसात जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा सरासरीनं त्या शेवटच्या तासामध्ये फार मतदान होतं. हा नेहमीचा अनुभव आहे हो. आणि त्याच्यामुळे आता मग कुठेतरी बरं सुरुवातीच्या जे फिगर आपल्याकडे येतात, बरोबर राज्याचे फिगर येताना ते कुठेतरी कमी जास्त मग दुसऱ्या दिवशी ते करेक्शन ते करतात. दीपक केसरकरांनी एक वक्तव्य केलेलं आहे. मार्कडवाडी या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जात आहे, जमावबंदी तिथे सुरू केलेली आहे. एकूणच हा प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी काहीतरी करेल. अनेक लोकांनी जे आहे पैसे भरलेले आहेत, 44,000 का 47,000 काय मॉक वोटिंग, फेरपडताळणी म्हणजे काय होणार त्याच्यात, सगळे परत तपासणार काय होणार. त्याच्यामध्ये जे सगळे ईव्हीएम आहेत त्याच्यापैकी 5% ते डेटा पंच